नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित समूहशिल्प तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आळंदी भोसरी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी चरोली बुद्रुक हद्दीतील साई मंदिरासमोर उंच माथ्यावर थोरल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात घेत असते. त्यामुळे या मंदिराविषयी वारकऱ्यांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. सद्यस्थितीत लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. ज्ञानेश्वर माऊलीसह त्यांचे 4 भावंडे म्हणजेच सोपान मुक्ताबाई, ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ याच ठिकाणी न्याहारी आणि विसावा घेत असे. या परिसरात या 4ही भावंडांचे येणे जाणे असल्याचे अनेक पुस्तकांमधून संदर्भ आढळतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या मावशीचे गाव चरोली होते. मावशीचे आडनाव कुलकर्णी असल्याचे देखील ऐकिवात आहे. त्यामुळे माऊलीचा वावर या पंचक्रोशीत होत असे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात घेत असते. पालखीबरोबर मार्गस्थ झालेले लाखो वारकरी देखील मंदिराभोवती विसावतात. माऊलींच्या पादुका मंदिरात आणल्या जातात. या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकीर व सुनीता तापकीर यांच्या हस्ते पादुकांवर अभिषेक व महापूजा केली जाते. श्री ज्ञानेश्वर माऊलींना पेढे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर माऊलीची व पांडुरंगाची आरती होती. थोरल्या पादुका मंदिराच्या ठिकाणी पूर्वी मोकळी जागा होती. गर्द झाडी, फुलांच्या बागा होत्या व माऊलींच्या पादुकांचे छोटे मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर अशी छोटी छोटी मंदिरे होती. सदरील जागा ही खाजगी मालकीची असल्याने या ठिकाणी अधिकृत अशी ट्रस्ट संस्था नव्हती. त्यामुळे गेली अनेक वर्षे या भागाचा विकास होत नव्हता. परंतु ॲडव्होकेट विष्णू तापकीर यांनी या जागेचे मालक गोखलेमळा येथील मुकुंदराव गोखले यांच्याशी संपर्क साधून सदरील मंदिराचा ट्रस्ट सन 1998 साली स्थापन केला. त्यानंतर काही दिवसांनी या जागेमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे सदरील थोरल्या पादुका मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिरात माऊलींची 4.5 फूट उंचीची मूर्ती व विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. बांधकाम खर्च हा वारकरी, भाविक, नागरिक यांच्या देणगीतून व वस्तुरूपाने मिळालेल्या देणगीतून केलेला आहे. आजही पंढरपूरला मार्गस्थ होणाऱ्या दिंड्या या थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन माऊलीची आरती घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होत असतात. पंढरपूरवरून कार्तिकी वारीला आलेली पांडुरंगाची पालखी देखील परतीच्या वेळी थोरल्या पादुका मंदिरात विसावत असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यानुसार
पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिर परिसर वाहतूक बेट आणि रस्त्याच्या आरक्षणात समाविष्ट केल्याने लाखो भाविक आणि वारकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी निगडीत या पवित्र स्थळाला वाहतूक नियोजनाच्या नावाखाली केवळ एक वाहतूक बेटाचा भाग बनवल्याने स्थानिक भावनांचा अनादर झाल्याचे म्हटले जात आहे. या मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर एक वाहन पार्किंग आहे. त्या ठिकाणी आपले वाहन पार्किंग करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित व समूहशिल्प अशी कमान आहे. या कमानीतून आत गेल्यानंतर समोर आपणास एक भला मोठा ध्वज दिसतो आणि बाजूलाच संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीवर आधारित एक समूहशिल्प दिसते. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या मुख्य कळसाच्या खाली अष्टविनायक यांच्या मूर्त्या बसवलेल्या असून त्याच्या खालच्या बाजूला विविध संतांच्या मूर्त्या आहेत. तर त्याच्या खाली रिकाम्या कमानी आहेत, त्यामध्ये अनेक मूर्त्या बसवण्याचे काम सुरू आहे. आता आपण पुढे गेल्यानंतर समोर पालखी सोहळा असा फलक लिहिला असून त्याच्या खाली विठ्ठल आणि त्यांचे वारकरी यांचे शिल्प असून वरती संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज तसेच वारकरी यांच्या भेटीचे शिल्प दिसत आहे. हा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचा समोरील भाग आहे आणि त्याच्या दरवाजावर तोरण बांधलेले दिसत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या उजव्या बाजूला दत्त मंदिर असून आपण या श्री गुरुदत्ताचे दर्शन घेऊन पुढे जाऊया. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची सुंदर मंदिर असून यात गणेशाची सुबक मूर्ती बसवलेली आहे. आपण या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करूया. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरातून आत प्रवेश करताना या मंदिराचे चांदीत कोरलेले भव्य दरवाजे दिसत आहे. त्यातून आत प्रवेश करूया. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये लाकडी कमानीवर विविध कलाकुसर केलेली आहे आणि देवदेवतांची नक्षीकाम केलेली दिसत असून समोर कासव दिसते. त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला एक टेबल आहे. त्या ठिकाणी देणगी कक्ष असून या देणगी कक्षामध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. त्या ठिकाणी मी मंदिर जीर्णोद्धारासाठी माझ्यातर्फे देणगी दिली. आपणही या मंदिरात प्रवेश केल्यानंतर अवश्य देणगी कक्षामध्ये देणगी देऊन मदत करा. आत मंदिरात लाल गालिचा अंथरलेला असून समोर कोरीवकाम केलेले दुमजली असे मंदिराचा आतील भाग दिसत आहे. समोर संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती दिसत आहे. वरती घड्याळही लावलेले आहे. काही भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन बसलेले आहेत. समोर श्री शंकराची पिंड असून त्यावर नाग आहे व शेजारी संत ज्ञानेश्वर महाराजांची ध्यानस्थ असलेली मूर्ती दिसत आहे. चला तर आपण या
पिंडीचे व ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात आतमध्ये प्रवेश करूया. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात संत ज्ञानेश्वर माऊलीची 4.5 फूट उंचीची सुबक मूर्ती असून तिच्यासमोर पादुका ठेवलेल्या आहेत व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. चला तर आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे, ज्ञानेश्वरांचे आणि विठ्ठल रुक्मिणी देवीचे दर्शन घेऊया. मंदिराच्या छतावर अशा पद्धतीने 3 डायमेन्शन दिसेल अशा तऱ्हेचे नक्षीकाम व कामकाज केलेले दिसत आहे. या संत ज्ञानेश्वर थोरल्या पादुका मंदिरात आपण साईबाबा मंदिराकडूनही प्रवेश करू शकता. या प्रवेशद्वारावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची मूर्ती ठेवलेली असून हे काम स्वर्गीय इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ केलेले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या समोर ही कमान असून यामध्ये घंटी आहे व आतमध्ये श्री हनुमान यांची सुबक मूर्ती आहे. आज शनिवार असल्यामुळे मी हनुमाना यांना रुईची पानाची माळ अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले आणि श्री हनुमान चालीसा पठण केले आणि मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या समोर हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आणि मागितलेले पसायदान याची पाटी असून बाजूला तुळशी वृंदावन आहे. त्याच्या शेजारी दिवा सतत पेटवण्यासाठी दगडी दिवा ठेवलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरासमोरील हा आकाशात फडकणारा भगवा ध्वज लांबूनही मंदिराची खूण दर्शवत आहे. डावलाने भगवा फडकत आहे. याच्या खाली संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, मुक्ताई आणि सोपान तसेच काही भाविक यांचे भेटीचे शिल्प दिसत आहे. सुंदर असे आणि सुबक असे हे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे शिल्प आहे. श्री संत नामदेव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचे व पालखी सोहळ्याचे सुंदर असे शिल्प व आकाशात फडकत असलेला भगवा ध्वज हा रमणीय असा देखावा आपणास पाहावयास मिळतो. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.